चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये। बघा, येणारी जी काही सरळ सेवा भरती असेल त्या भरतीच्या अनुषंगाने आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे। मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी या ठिकाणी सरळ सेवेची तयारी करत आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी संपूर्ण सरळ सेवा भरती 2026 साठी ही आपली बॅच आहे। या बॅचमध्ये तुम्हाला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, नगर परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, पोलीस भरती असेल, वन विभाग, महानगरपालिका व इतर ज्या काही सरळ सेवा असतील याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे। बॅचची फीस सध्याला फक्त आणि फक्त 1499 रुपये आहे। किती आहे? 1499 रुपये। ज्या बॅचमध्ये तुम्हाला परिपूर्ण मराठी व्याकरण शब्दसंग्रह मिळणार आहे, गणित बुद्धिमत्ता भूमिती मिळणार आहे, ठीक आहे, इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब मिळणार आहे, सामान्य ज्ञान, तांत्रिक घटक व इतर जे काही घटक असतील त्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे। तर कुणाला काही प्रॉब्लेम आला, बॅच घेताना प्रॉब्लेम आला, ॲप सापडत नाहीये, दिलेल्या नंबरवरती या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। बॅच घेण्यासाठी डायरेक्शन अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे। बॅचमध्ये अनलिमिटेड वॉच टाईम आहे, मॉक टेस्ट या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार आहे, PDF स्वरूपामध्ये नोट्स मिळणार आहेत, व्हॅलिडिटी 1 इयर, 3000पेक्षा प्रश्नांचा सराव या बॅचच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। चला आपण जाऊया आपल्या मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाच्या अतिसंभाव्य प्रश्नाकडे। पहिला प्रश्न सर्वांच्या समोर येतोय बघा। प्रश्न विचारल्या गेलेला आहे या ठिकाणी विभक्ती या टॉपिक वरती। देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले। मग वाक्यातील विभक्ती ओळखायची आहे। काय ओळखायची आहे? वाक्यातील आपल्याला विभक्ती ओळखायची आहे। मग लक्षात घ्या, जो साठी शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, कोणता? साठी। तर लक्षात घ्या, साठी हे शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्तीचं कार्य करते? तर चतुर्थी विभक्तीचं कार्य करते। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे कार्य करत असतात, म्हणून त्यांना विभक्ती प्रत्यय रूप शब्दयोगी अव्यय सुद्धा म्हटल्या जाते। लक्षात घ्या। जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे। समोरचा प्रश्न आहे, खालील शब्दातील आपल्याला धातू साधित विशेषण कोणते? असा प्रश्न विचारलेला आहे। खा, पी, उठ, बस, झोप, कर, हस, निघ, पड आणि मर हे आहेत धातू। या धातूला प्रत्यय लावून एखाद्या नामाबद्दल ते जेव्हा अधिक माहिती सांगतात तेव्हा त्यांना धातू साधित विशेषण म्हणतात। स्वप्नाळू, याच्यामध्ये स्वप्न नावाचं काय आहे? याच्यामध्ये आहे बघा, स्वप्न नावाचं नाम काय आहे? नाम आहे। हे कोणतं विशेषण असेल? हे असेल तुमचं नाम साधित विशेषण। निरोगी हे असेल दर्जा गुण विशेषण। लबाड हे असेल तुमचं या ठिकाणी गुण विशेषण। पडका किल्ला, याच्यामध्ये पड नावाचा काय आहे? पड नावाचा आहे धातू, म्हणजेच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पड धातूपासून पडका किल्ला हे धातू साधित विशेषण बनवलेलं आहे। जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे। लहानपणी मी व्यायाम करीत असे, वाक्यात कोणता काळ आहे? काळ या ठिकाणी क्रियापदावरून ओळखतात। साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ का पूर्ण भूतकाळ? लक्षात घ्या, लहानपणी मी व्यायाम करीत असे म्हणजे लहानपणी ती क्रिया सतत होत असते, अखंडत्व दाखविलेलं आहे। मग एखादी क्रिया आपण सतत करत असो तेव्हा काळ रीती काळ असतो, आणि करीत असे असे म्हणजे भूतकाळ, म्हणजेच रीती भूतकाळ। पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे आपलं 2। साधा भूतकाळ करण्यासाठी मी व्यायाम केला, मी व्यायाम केला असं क्रियापद पाहिजे। अपूर्ण भूतकाळ मी व्यायाम करत होतो, क्रियापदाची रचना अशी पाहिजे। आणि पूर्ण भूतकाळासाठी मी व्यायाम केला होता, केला होता, क्रियापदाची रचना अशी पाहिजे। चला,
काळावरती सुद्धा प्रश्न येतात, सोपे प्रश्न येतात. महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यावर आपल्याला पकड असणे गरजेचं आहे. वर्णमालेवरती प्रश्न आहे. शाळेचा श, षटकोनाचा श, सशाचा श या वर्णांना काय म्हणतात असा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, हे आहेत व्यंजन. व्यंजनाचे 2 गटात व 7 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यापैकी श, श, स हे आहेत उष्मे. काय आहेत? उष्मे. आणि या उष्म्यांचा समावेश कशामध्ये होतो तर लक्षात घ्या, कठोर व्यंजनामध्ये केला जातो. कठोर व्यंजनाची संख्या किती आहे? 13 आहे. या उष्म्यांनाच काय म्हणतात? घर्षक म्हणतात. यांनाच काय म्हणतात? शीतकार म्हणतात. उष्म्यांना शीतकार कोणी म्हटलेले आहे तर डॉक्टर नारायण गोविंद कालेलकरांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर नारायण गोविंद कालेलकरांनी त्यांना शीतकार म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? कारण की त्यांचा उच्चार होत असताना सिटी वाजल्याचा काय होतो, म्हणून त्यांना शीतकार म्हणतात. अनुनासिके या ठिकाणी किती आहेत? 5 आहेत, ज्यांना पंचम वर्ण म्हणतो. अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिकाचा वापर करता येतो, म्हणून त्यांना पर सवर्ण सुद्धा म्हटलं जातं. हेही आपल्याला याच्यासोबत काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय आपल्याला काय करायचा आहे? निवडायचा आहे. तू काही आता लहान नाहीस, इथं नाही आलेला आहे. ज्या वाक्यात नाही येतं त्या वाक्याचा प्रकार हा नकारार्थी वाक्य असतो. नकारार्थीचं होकारार्थी, होकारार्थीचं नकारार्थी बनवत असताना वाक्याच्या मूळ अर्थामध्ये बदल होता कामा नये. म्हणजे तो सुरुवातीला सुद्धा लहान होता आणि होकारार्थी वाक्य केल्याच्या नंतर सुद्धा लहानच असला पाहिजे. लहान नाही म्हणजे सुरुवातीला तो लहान नव्हता आणि होकारार्थी केल्याच्या नंतर सुद्धा तो लहान नसला पाहिजे. होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी करत असताना शक्यतो विरुद्धार्थी शब्दाचा वापर करावा. लहानचं आपल्याला या ठिकाणी मोठं पाहिजे. लहान शब्दाचा विरुद्धार्थी मोठा. तू आता मोठा झाला आहेस म्हणजेच लहान नाहीस. नाही नकारार्थी, आहेस होकारार्थी. लहानचं मोठा, मोठाचं लहान, याचा अर्थ तोच, याचा अर्थ तोच. हा महत्त्वाचा नियम आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. समोर जाऊया. वाऱ्याहून चंचल मन असे अधोरेखित शब्दाची विभक्ती अधोरेखित केलेला असेल. या ठिकाणी वाऱ्याहून काय केलेला असेल? अधोरेखित. वाऱ्याहून हा शब्द अधोरेखित केलेला असेल. मग विभक्ती कशावरून ओळखतात तर लक्षात घ्या, विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखतात. ठीक आहे. या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे? हून प्रत्यय लागलेला आहे, जो पंचमी विभक्तीचा आहे. तृतीया या विभक्तीचे प्रत्यय ने, एशी, निशी, इही आहेत. चतुर्थीचे प्रत्यय सलाते, सलानाते आहेत. षष्टीचे प्रत्यय चा, ची, चे, चे, चाची हे आहेत. तृतीयाचा कारकार्थ करण आहे. चतुर्थीचा संप्रदान आहे. पंचमीचा या ठिकाणी अपादान आहे. षष्टीचा संबंध आहे. हेही आपल्याला या प्रश्नाच्या सोबत काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. चला थोडं समोर जाऊया. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. ज्याचे कार्य सुंदर, तोच सुंदर अधोरेखित केलेलं असेल ज्याचे. मग पहिल्या गौण वाक्याचा संबंध दुसऱ्या प्रधान वाक्याशी जोडणाऱ्या या सर्वनामास काय म्हणतात? संबंधी सर्वनाम म्हणतात. ज्याचे हे सर्वनाम कोणतं असेल तर लक्षात घ्या, हे संबंधी सर्वनाम असतं या ठिकाणी. आणि समोर आलेलं सर्वनाम आपल्याला विचारलं तोच, तर या सर्वनामाचा प्रकार असतो बघा दर्शक सर्वनाम. काय असतो? दर्शक सर्वनाम. त्यालाच एक नाव आहे या ठिकाणी अनुसंबंधी सर्वनाम.
काय नाव आहे? अनुसंबंधी सर्वनाम. ज्या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम आलेलं असतं त्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? तर मिश्र वाक्य असतो. ठीक आहे. या संबंधी सर्वनामासोबत येणारं वाक्य कोणतं वाक्य असतं? गौण वाक्य असतं. या दर्शक सर्वनामासोबत अनुसंबंधी सर्वनामासोबत येणारं वाक्य गौण वाक्य असतं. प्रधान वाक्य असतं. या संबंधी सर्वनामाने जोडलेल्या गौण वाक्याचा प्रकार आपल्याला विचारला. गौण वाक्याचा प्रकार विचारला. गौण वाक्याचे प्रकार असतात 3. नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य. तर गौण वाक्य जे संबंधी सर्वनामाने जोडलेलं असतं त्याला या ठिकाणी म्हणतात विशेषण वाक्य. काय म्हणतात? विशेषण वाक्य. प्रश्न कसाही येऊ द्या, कोणत्याही लेवलचा येऊ द्या, अशा प्रकारची तयारी आपल्याला या ठिकाणी करायची आहे, म्हणजे करायची आहे. बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम स्वतःच्या नामाच्या ऐवजी वापरलं जातं. मी, आम्ही, आपण, स्वत हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम समोरच्याला बोलत असताना ज्या सर्वनामाचा वापर होतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. तू, तुम्ही, स्वतः, आपण. लक्षात घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम या ठिकाणी हा व तो हे दर्शक सर्वनाम आहेत. जवळची वस्तू दाखविण्यासाठी हा, ही, हे. दूरची वस्तू दाखविण्यासाठी तो, ती, ते चा या ठिकाणी वापर केला जातो, म्हणून त्यांना दर्शक सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? दर्शक सर्वनाम म्हणतात. पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. लक्षात घ्या, प्रयोग ओळखण्यासाठी वाक्यातील कर्ता माहिती पाहिजे, वाक्यातील कर्म माहिती पाहिजे. आता या वाक्यातील कर्ता पोलिसांनी चोरास शोधून काढले. शोधणारे कोण? पोलीस. कोण आहेत? पोलीस. मग या ठिकाणी पोलिसांनी झाला वाक्याचा कर्ता. कोणास? चोरास. चोरास वाक्याचं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होत नसतो. कर्माला प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग होत नसतो. तेव्हा प्रयोग असतो भावे, आणि कर्म असल्यामुळे सकर्मक भावे. म्हणजे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. काय असेल उत्तर? उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी, ती म्हणजे कर्ता सप्रत्ययी असेल, कर्म अप्रत्ययी असेल, कर्मणी प्रयोग. कर्ता अप्रत्ययी असेल, कर्म सप्रत्ययी असो, अप्रत्ययी असो, कर्तरी प्रयोग. कर्ता सप्रत्ययी, कर्म सप्रत्ययी, भावे प्रयोग. आपण बॅचमध्ये एकदम डिटेल घेऊया, काळजी करू नका. सर्वांनी बॅच परचेस करा. बर हुकुम या शब्दयोगी अव्यय, हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? लक्षात घ्या. बर या ठिकाणी बर हुकुम, बर हुकुम या शब्दाचा अर्थ होतो हुकुमाप्रमाणे. मग हुकुमाप्रमाणे त्याने काम केले, ती त्याची काय झाली आहे? ती त्याची काय झालेली आहे? योग्यता. योग्यता. मग तो जो काही शब्द आहे बर हुकुम, हे कोणतं शब्दयोगी अव्यय आहे? योग्यता वाचक. कोणतं शब्दयोगी अव्यय आहे? योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुला ज्ञान हवे की धन हवे? अधोरेखित उभयान्वी अव्ययाचाच प्रकार ओळखा की हे कोणतं उभयान्वी अव्यय आहे. 2 आपल्या समोर पर्याय आहेत, अनेक आपल्या समोर पर्याय आहेत. जेव्हा 2 पैकी एकाची, अनेकापैकी एकाची आपल्याला निवड करायला लावलेली असते, आणि निवड करायला लावल्याच्या नंतर ते पर्याय दाखविण्यासाठी, विकल्प दाखविण्यासाठी ज्या उभयान्वी अव्ययाचा वापर केला जातो त्याला विकल्प बोधक उभयान्वी अव्यय म्हणतात. ज्ञान हवे की धन हवे? 2 पैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे, एक विकल्प निवडायचा आहे. तेव्हा ते 2 पर्याय दाखवण्यासाठी विकल्प बोधक उभयान्वी अव्यय आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं. अरे ज्या वाक्यामध्ये
विकल्पबोधक उभयान्वी अव्यय आलेलं असतं किंवा दोन छोटी छोटी वाक्य विकल्पबोधक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा त्या वाक्याचा प्रकार कोणता असतो लक्षात घ्या. त्या वाक्याचा प्रकार असतो या ठिकाणी संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य याचा सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. म्हणून हेही मुद्दे आपल्याला या प्रश्नासोबत काय करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जाऊया थोडंसं या ठिकाणी समोर. द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? कशाला म्हणतात द्वंद्व समास? ज्या समासातील या ठिकाणी दोन्ही पदे काय असतील, प्रधान असतील, दोन्ही पदे काय असतील, महत्वाचे असतील, दोन्ही पदांना समान महत्व असेल, तेव्हा त्या समासात द्वंद्व समास म्हणतात. मग अनंत तत्पुरुष समास आहे, समुद्रकाठ तत्पुरुष समास आहे, पुरणपोळी मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आहे. पण ने आणि आन, जसं ने आहे तसंच आन आहे. जेवढं महत्व नेला आहे तेवढंच महत्व आणला आहे. आणि ने आणि आन आणि हे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे. मग विग्रहामध्ये समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आलेलं असेल. द्वंद्व समासाचा उपप्रकार आहे इतरेतर. इतरेतर द्वंद्व हा शब्द आपला काय असणार आहे, आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे ने आणि आन. अशा प्रकारचे प्रश्न सरळ सेवेला विचारले जातात. म्हणून अशा प्रश्नाचा सराव आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुरणपोळी मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. चलो, खूप वेळा आलेला प्रश्न आहे हा. वाटलंच तर मी इथं त्याचं उत्तर लिहून देतो. मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. भरपूर वेळा आलेला प्रश्न, एवढ्या वेळा आलेला आहे, खूप वेळा आलेला आहे. चलो, घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले. घड्याळाने 5 वाजल्याचे या ठिकाणी दर्शविले. आता या ठिकाणी लाक्षणिक विषय संपला, सरळ सरळ विषय संपला, निरूढा विषय संपला. पण या ठिकाणी आता आपण काय करू शकतो, जाऊ द्या, याचं उत्तर पाहिजे होतं व्यंजना. काय पाहिजे होतं? व्यंजना पाहिजे होतं, व्यंजना. कसं काय? कारण की घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले. कोणाच्या चहा पिण्याची वेळ झाली, कोणाची शेतातून घरी येण्याची वेळ झाली, कार्यालय होण्याची वेळ झाली, दुकान उघडण्याची वेळ झाली, कोणाची देवपूजेची वेळ झाली, स्वयंपाकाची वेळ झाली. अमुक अमुक अर्थ आपण याच्यावरून घेऊ शकतो. मग एखाद्या शब्दातून, एखाद्या वाक्यातून 2 किंवा 2 पेक्षा अर्थ आपल्याला समजत असतील, तेव्हा त्याची शब्दशक्ती कोणती? तर व्यंजना असते. कोणती शब्दशक्ती असते? व्यंजना असते. लक्षात घ्यायचं आहे. जाऊया थोडंसं समोर. जरब कोणता शब्द आहे? जरब. जरब शब्दाचा आपल्याला काय विचारलेला आहे या ठिकाणी? समानार्थी शब्द विचारलेला. समानार्थी शब्द. जरब म्हणजे असतो दबदबा. जरब म्हणजे असते, ठीक आहे, जरब म्हणजे असते वर्चस्व. जरब म्हणजे असते पकड. जरब म्हणजे असते रुतबा. जरब म्हणजे असते वचक. काय असते? वचक. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. काळजी सर्वांना माहिती आहे. द्वेष, राग, तिथे शिक्षा, हेही शब्द आपल्याला यासोबत काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. निश्चितपणे एकेकाला या ठिकाणी समजत असतील. हॅलो, बोला. 5 मिनिटात कॉल बॅक करा. चलो, समजतंय? चला थोडं या ठिकाणी जाऊया आपण समोर. पिपासा शब्द आहे, महत्वाचा आहे, IMP आहे, खूप वेळा आलेला आहे. पिपासा कोणता शब्द आहे? पिपासा.
या ठिकाणी पिपासा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पिपासा म्हणजे असते तहान, पिपासा म्हणजे असते तृष्णा. ठीक आहे, आता याच्या विरुद्ध तर भूक येऊ शकत नाहीये. भूक येऊ शकते का? अजिबात भूक हा शब्द येणार नाहीये. मग पिपासा म्हणजे तृप्ती, तृप्ती म्हणजे शांती, तृप्ती म्हणजे शांती. मग तहानच्या विरुद्ध पाणी पिल्याच्या नंतर शांती होते, असं सुद्धा आपण या ठिकाणी त्याचा अर्थ होऊ शकतो. कष्ट फार पण लाभ कमी, याचा अर्थ नेमका काय? याचा अर्थ नेमका काय? वाचायची 10 पुस्तके, प्रश्न येणार त्याच्यातून 2च. लक्षात घ्या. अभ्यास करायचा या ठिकाणी 18-18, 20-20 तास, पण समजते 2 तास वाचल्याच. म्हणजे सरळ सरळ डोंगर पोखरून उंदीर काढणे, डोंगर पोखरून उंदीर काढणे. पळसाला पाणी 3च. काय होतो या म्हणीचा अर्थ? काय होतो या म्हणीचा अर्थ? सर्वत्र परिस्थिती सारखीच असणे. गर्वाचे घर खाली जास्त बढाया मारणारा असतो, जो जास्त फुगीर असतो त्याचे घर कधी खाली असते, काहीच नसते त्याच्याजवळ. ठीक आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मन आहे. ठीक आहे, दोघांच्या भांडणामध्ये खरोखर तिसऱ्याचा लाभ होत असतो. याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. समोर जाऊया. खालील स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. मग सामान्य रूप कधी होते? एकतर या ठिकाणी आपल्याला काय लावावी लागतात? एकतर आपल्याला या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लावावी लागतात, किंवा आपल्याला काय जोडावं लागतं? या ठिकाणी शब्दयोगी अव्यय जोडावं लागतं. मग या ठिकाणी भक्तीच्या, भक्तीने, भक्तीस, भक्तीमध्ये, भक्तीवर, भक्तीत, भक्तीच्याने, म्हणजेच शब्दयोगी अव्यय लावा, विभक्तीचा प्रत्यय लावा. त्याचं सामान्य रूप होत नाही, भक्तीचं भक्तीच राहतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा. थोडं या ठिकाणी आपण समोर जाऊया. खालील वाक्यातील सर्वनाम कोणते आहे? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विकारी शब्दास काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. नामाची पुनरावृत्ती होऊ नये, नामाचा पुनरुच्चार होऊ नये, नामाची द्विरुक्ती होऊ नये, नामाचा पुन्हा पुन्हा या ठिकाणी उच्चार होऊ नये, वापर होऊ नये, म्हणून आपण ज्या विकारी शब्दाचा वापर करतोय त्याला सर्वनाम असे म्हणतात. लक्षात घ्या. ती मुलगी चांगली गाते, ती मुलगी चांगली गाते, ही काय आहे? या ठिकाणी सर्वनाम आहे. मूळ सर्वनाम. प्रमुख सर्वनाम किती आहेत? 9 आहेत. मी, तू, तो, जो, कोण, काय, आपण, स्वत. लिंगानुसार बदलणारे 3 आहेत, वचनानुसार बदलणारे 5 आहेत, लिंग वचनानुसार बदलणारे किती आहेत? 3 आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रकार विचारल्यास सर्वनामाचे किती आहेत? 6 आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, त्यालाच अनिश्चित सर्वनाम म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे तुमचा या ठिकाणी, तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. लक्षात ठेवा. ती मुलगी गाते कोणतं सर्वनाम असेल? प्रकार विचारल्यास दर्शक सर्वनाम उत्तर सांगायचं आहे. दर्शक सर्वनाम उत्तर सांगायचं आहे. समोरचा प्रश्न. दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बहिणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्या विशेषणाची कार्य आहेत? लक्षात घ्या. 2, त्याच्यानंतर काय आहे? 5, त्याच्यानंतर आहे 5, त्याच्यानंतर आहे तुमचं या ठिकाणी 4. या शब्दांना या ठिकाणी ही शब्दयोगी अव्यय किंवा ही अव्यय या ठिकाणी प्रत्यय जोडल्याच्या नंतर म्हणजे 2चं काय बनवलं? दोन्ही बनवलं. 5चं काय बनवलं? 5ही बनवलं. 4चं काय बनवलं? 4ही बनवलं. म्हणजेच संख्यादर्शक शब्दाला ही अव्यय, ई प्रत्यय जोडून बनलेलं रूप हे काय असतं? साकल्यवाचक संख्या विशेषण असतं. हे काय असतात? हे असतात तुमचे गणनावाचक. गणनावाचक. याच गणनावाचकला
याच गणनावाचकला ज्या वेळेस आपण काय करतोय वा वी वे व्या प्रत्यय जोडतोय तेव्हा बनलेलं रूप हे क्रमवाचक असतं. 5वा 6वा 7वा 1000वा जो काही असेल ते आवृत्तीवाचक पट असेल, पदरी असेल, रंग असेल, रंगी असेल, गुण असेल, गुणित असेल. काही पाणी द्या, थोडे पैसे हवे, पुष्कळ जेवला, पण निश्चितपणे सांगता येत नाही. उदाहरणार्थ भरपूर तो पळाला पण निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित संख्या विशेषण, तेव्हा त्याला काय म्हणतात अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. थोडं आपण या ठिकाणी समोरच्या प्रश्नावरती जाऊया. हे काम माझ्याकडून करविता येणार नाही, हे काम माझ्याकडून करविता येणार नाही. आता साधित क्रियापदाचा संबंध नाहीये, प्रयोजक क्रियापद नाहीये, सहाय्यक क्रियापद याला अधोरेखित केलेलं पाहिजे होतं, म्हणजे संयुक्त क्रियापद आहे येणार. धातू साधित नाही, सहाय्यक आणि येणार नाही, संयुक्त क्रियापद. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. काय असेल उत्तर? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. थोडं समोर जाऊया. कांदे पोहे, कांदे घालून, कांदे घालून केलेले पोहे, केलेले पोहे. पव पव म्हणतात काही भागाकडं. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. गुळ आंबा, गुळ घालून केलेला आंबा. मग आता मधली पदे, मधली पदे काय होतात? लोप पावतात. कांदे पोहे, पुरण पोळी, गुळ आंबा, त्याला मध्यम पद लोपी तत्पुरुष समास म्हणतात. काय म्हणतात? मध्यम पद लोपी तत्पुरुष समास म्हणतात. असे आपण महत्त्वाचे अतिसंभाव्य 20 प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे. ही सिरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी तुमचा रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी कमेंट करून निश्चितपणे सांगायचं आहे. तसेच व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासह. तोपर्यंत धन्यवाद.